नमस्कार. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रुद्रने कशा पद्धतीने गिरिजाला निर्दोष सोडवलेला आहे. म्हणजे गिरिजा ही निर्दोषच आहे, पण तिने गुन्हा केला नसल्याचे पुरावे देणं गरजेचं होतं. अगदी शेवटचे 5 मिनिटं राहिलेले असताना रुद्र पोहोचतो आणि पुरावे देतो आणि त्यानंतर उर्वशीच्या पायाखालची जमीन सरकते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावीने खूप मोठा गोंधळ घालत असते आणि इकडे देवकी सुद्धा आता नागेश्वरच्या तावडीतून सुटून गेलेली आहे आणि ती गिरिजाला मंदिरात येऊन भेटते. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे गिरिजा आणि नागेश्वर दोघंही बोलत असतात. नागेश्वर गिरिजाला म्हणत असतो की सुनबाई, तुम्हाला 24 तास आम्ही मुदत दिलेली होती आणि हे सगळं तुम्ही काय केलेलं आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते की हे बघा नागेश्वर साहेब, कसं आहे माहितीये का, तुम्ही ठरवलेलंच होतं ना, मग काय करणार मी. कारण तुम्हाला माहिती होतं की असंही काय 6 महिन्यानंतर मी या घरातून जाणारच आहे. परंतु तुम्हाला जर असंच वाटत आहे मी आत्ताच जावं, तर आता काय करणार आणि मी कोणत्या गोष्टी सांभाळू शकणार आहे. काहीही झालं तरीही तुम्ही माझी मदत नाही केलीत. तुम्हाला नाही वाटलं माझी मदत करावी आणि आता पोलिसांची वाट बघते, असं गिरिजा सांगत असते. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणत असतो की सुनबाई, आणि मग तिथे नेमकं सावीने हे एवढंच बोलणं ऐकलेलं असतं. गिरिजा पोलिसांची वाट बघते आणि आता तिच्या हाती काहीच लागलेलं नाहीये हे सगळं सांगण्यासाठी सावी तिच्या लाडक्या मावशीकडे जाते आणि सांगू लागते, तुला माहितीये का अगं, संपलंय त्या गिरिजाचं, असा गेम केलाय ना, तुझ्या आयुष्यातला जो मोठा काटा होता ना तो दूर केलायस तू, असं सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे उर्वशी म्हणत असते, माझ्याच नाही तुझ्या आयुष्यातला सुद्धा काटा मी दूर केलेला आहे, असं तिला सांगते. त्याच वेळी सावी म्हणत असते, मावशी खरंच एक नंबर काम केलेलं आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, असं बोलायला सुरुवात करते. तेव्हा उर्वशी म्हणते की हो, आता सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे, सगळ्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत त्या पद्धतीने होणार आहेत, असं दोघेही बोलत असतात. इकडे रुद्र त्या गुरुजींकडे आलेला असतो. त्या गुरुजींना म्हणत असतो की अहो, तुम्ही काय केलं हे सगळं, तुम्ही माझ्या बायकोला कारण नसताना अडकवलेलं आहे या सगळ्यामध्ये. तेव्हा गुरुजी म्हणतात, हे बघा मी काही केलेलं नाहीये. तेव्हा तिथे श्रीमंत असतो, तो म्हणतो की काय अहो, माझ्या बहिणीच्या आयुष्याची तुम्ही पूर्ण वाताहत केलेली आहे, तिचं आयुष्य पणाला लागले आणि तुम्हालाही माहिती आहे की माझ्या बहिणीनं असं काही केलेलं नाही. पण गुरुजी म्हणत असतात, हे बघा तुम्ही हे सगळं काय बोलताय ना, याच्यावर आमचा काही विश्वास नाहीये, तुम्ही जे बोलताय याला काही अर्थ नाहीये. इकडे नागेश्वर आता गिरिजाला म्हणत असतो की सुनबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मी 24 तास दिले होते, पण तुम्ही आलात का मदतीसाठी माझ्याकडे. तेव्हा गिरिजा म्हणत असते की पण तुम्ही मदत करणार होता का मला. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की हो बरोबर आहे, मी करणार होतो मदत. तेव्हा गिरिजा म्हणत असते की पण तुम्ही जे काही केलेलं आहे ते तुम्हालाही माहिती आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की गुन्हा कोणी केलेला आहे आणि तुमच्यासाठी ते काय साधं नाहीये, म्हणजे एवढी काय अवघड मोठी गोष्ट नाहीये की तुम्ही ती शोधू शकाल. पण तुम्ही ती शोधली नाही, तुम्ही मला याच्यामध्ये सोडवू शकला नाहीत आणि हे तुम्ही मुद्दाम केले, मला अडकवण्यासाठी केले, असं गिरिजा तिथे ओरडून ओरडून सांगत असते. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की उर्वशी आता तिथं आलेली असते आणि उर्वशी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता पोलीस तिथं आलेले आहेत आणि 7 मिनिटं बाकी असतानाच पोलीस पोहोचलेले असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा, जे काय झालेलं आहे ते आहे, पण आता वेळ संपलेली, यापेक्षा जास्त वेळ मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्यावेळेस मात्र सगळेजण आता तिथं असतात आणि इकडे रुद्र मात्र गेलेला असतो. रुद्रला एकच गोष्ट शोधायची आहे आणि ती म्हणजेच रुद्रने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही आता या सगळ्यातून गिरिजाला सोडवायचं आहे. तेवढ्यातच विशाखा तिथे येते आणि रुद्रला आता फोन आलेला असतो वासंतीचा. वासंती सांगते की रुद्र, लवकरात लवकर तू घरी ये, इथं पोलीस आलेले आहेत आणि ते गिरिजाला घेऊन जाणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे रुद्रला धक्का बसतो. रुद्र म्हणतो की आईसाहेब काळजी करू नका, मी पोहोचतोय आणि सगळं व्यवस्थितच होणार आहे. तेव्हा मात्र इकडे रुद्र जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा तिथे आता गिरिजाला तर खात्री असते की रुद्र आपल्याला ह्या सगळ्यातून सोडवू शकतो आणि रुद्र या सगळ्यातून आपल्याला सोडवण्यासाठी काहीही करू शकतो याची खात्री गिरिजाला आहे. आणि आता गिरिजाला पोलीस म्हणत असतात की चला. तेव्हा गिरिजा म्हणत असते की मी कुठेही येणार नाही, जोपर्यंत इथे माझा वेळ जो दिलेला वेळ आहे, 24 तासांची मुदत आहे, ती संपत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, मी जागची हलणारही नाही, असं गिरिजा पोलिसांना सांगत असते. तेव्हा नागेश्वर म्हणत असतात की काय हे, अहो तुम्ही मुदत दिली होती आणि अचानक इथे.
तेव्हा मात्र ते सांगत असतात की हे बघा कसं आहे माहिती आहे का, तुम्ही काय पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणताय. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पण मी इथून हलणार नाहीये. तुम्ही 24 तासांची मुदत दिलेली होती. आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला तुमचा दिलेला शब्द महत्वाचा होता की काय, कारण तुम्ही नागेश्वर साहेबांना दिलेला शब्द मोडणार आहात, असं गिरिजा बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र तिथे वासंती असते. वासंती म्हणत असते की माझा रुद्रवर पूर्ण विश्वास आहे, रुद्र नक्की येणार आहे. गिरिजा पण म्हणत असते की हो, माझा रुद्रवर पूर्ण विश्वास आहे आणि रुद्र नक्कीच मी निर्दोष असल्याचे पुरावे घेऊन येईल. माझा नवरा हा माझ्यासाठी काय करू शकतो हे मला चांगलंच माहिती आहे, असं इकडे गिरिजा सांगत असते. आणि गिरिजा तिथं म्हणत असते मी जागची हलणार नाही, आणि जर पुढच्या 7 मिनिटात रुद्रने जर पुरावे आणले नाहीत तर मी स्वतः तुमच्या सोबत येईल आणि ते तुमच्या सोबत मी यायला तयार आहे. उर्वशीचं तोंड सुरू झालेलं असतं. उर्वशी म्हणत असते की काहीही झालं तरीही या मुलीने माझ्या नवऱ्याचा खून केलेला आहे, माझ्या नवऱ्याला मारून टाकलेला आहे, त्यामुळं मला काही माहित नाही. आत्ताच्या आत्ता हिला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे, तुम्ही आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा, असं सांगितलं जातं. त्याच वेळी गिरिजा म्हणते की आता 5 मिनिटं राहिलेले आहेत आणि या 5 मिनिटामध्ये काही होऊ शकतं. तेव्हा मात्र सावी म्हणत असते की 24 तासच काही होऊ शकलेला नाही आणि आता 5 मिनिटात आणि 7 मिनिटात काय होतंय. तेव्हा गिरिजा म्हणत असते की माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तेवढ्या वेळात काहीही होऊ शकतं हे मला माहिती आहे. त्याचबरोबर सगळेजण घड्याळाच्या काट्याकडे बघत असतात. नागेश्वर म्हणत असतात की बाद झालं, तुम्ही दिली होती ना मुदत, तेवढी मुदत तरी पाळा, असं नागेश्वर स्वतः सांगू लागतो. कारण गिरिजाने नागेश्वरला सुद्धा चांगल्या शब्दात अडकवलेलं आहे आणि नागेश्वर आता चिडलेला असतो. नागेश्वरलाही माहिती आहे की काहीतरी होऊ शकतं, कारण या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीयेत. गिरिजा याच्यामध्ये दोषी नाहीये हे नागेश्वरला सुद्धा चांगलंच माहिती आहे. इकडे उर्वशी मात्र ओरडायला सुरुवात करत असते, आत्ताच्या आत्ता घेऊन जा हिला, हिने माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलेलं आहे, हिने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे आणि तरीही तुम्ही तिला असं सोडत आहात आणि हा माझ्यावरती अन्याय आहे. आणि मग इन्स्पेक्टर साहेब इकडे हवालदारांना सांगत असतात, त्या मॅडमना सांगत असतात की घ्या यांना ताब्यात. तेवढ्यातच रुद्र तिथे ओरडतो आणि म्हणतो की थांबा, गिरिजा निर्दोष आहे आणि त्याचे पुरावे घेऊन मी आलेलो आहे. म्हणजे खरंच गिरिजाचा विश्वास खरा ठरलेला असतो आणि रुद्र ते सगळे पुरावे घेऊन तिथं पोहोचलेला आहे. आता मात्र सावी आणि उर्वशीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि गिरिजा रुद्रकडे पाहत असते. तेव्हा तिथं रुद्रकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्ही जे बोलताय त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, तुम्ही कायद्याच्या कामामध्ये अडथळा आणताय. तेव्हा रुद्र म्हणतो की मी कायद्याच्या कामामध्ये अडथळा आणत नाही, तुम्ही काल नागेश्वर साहेबांना दिलेली वेळ अजूनही शिल्लक आहे, शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे पुरावे तपासायचे आहेत आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा की कोण दोषी आहे. पण गिरिजा दोषी नाहीये याचे पुरावे मी स्वतः घेऊन आलेलो आहे, असं इकडे रुद्र सांगत असतो. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात आता रुद्रने कोणते पुरावे आणलेत, नक्की काय होणार आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. उर्वशीला तर भीती वाटायला लागलेली असते की याच्यामध्ये आपण दोषी आहोत, याचे तर पुरावे नसतील आणलेले. तेव्हा रुद्र म्हणत असतो की हे बघा कसं, आणि रुद्रने मग पोलिसांना रेकॉर्डिंग ऐकवायला सुरुवात केलेली असते. सगळेजण पाहत असतात नक्की रुद्र पुरावा कोणता देतोय, रुद्रकडे कसं कोणता पुरावा आहे. आणि मग त्याच्यामध्ये रुद्र जो रेकॉर्डिंग ऐकवत असतो त्या रेकॉर्डिंग मध्ये भुजारांचा आवाज एक ऐकू येतो आणि दुसरा आवाज विशाखाचा. तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की हे सगळं काय आहे. इन्स्पेक्टर साहेबांचं सुद्धा तेच म्हणणं असतं की हे सगळं काय आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हा आवाज कोणाचा आहे. त्यावरती रुद्र आणि विशाखा तिथे पोहोचलेली असते आणि विशाखा म्हणते की हा आवाज माझा आहे. मग नक्की काय झालं. जेव्हा रुद्र आणि श्रीमंत दोघंही गुरुजींना भेटायला गेलेले होते तेव्हा मात्र तिथे विशाखा आलेली असते आणि मग विशाखाने तिच्या फोनवरती रेकॉर्डिंग ऑन केलेलं असतं. विशाखा नेहमी मंदिरात अभिषेक करत असते आणि तेव्हा मात्र आता विशाखाची आणि त्या गुरुजींची ओळख आहे. कारण विशाखाला माहिती होतं त्या दिवशी विशाखाने मंदिरात अभिषेक केला होता आणि तो अभिषेक गुरुजींनीच केला होता, ही गोष्ट विशाखाला माहिती होती. मग विशाखाने तिथे गुरुजींना विचारलेलं असतं की अहो गुरुजी, ह्यावेळेस मनासारखा अभिषेक झाला नाही हो, आपण मला सांगा पूजा चालू केली पण मला असं वाटतंय. तेव्हा गुरुजी म्हणतात अहो नाही झालं ना, 3:34 आपण अभिषेक सुरू केलेला होता आणि आपण चांगला 2-2.5 तास अभिषेक केला आणि मी जागचा हल्लोही नाही, कुठं गेलोही नव्हतो. म्हणजेच 4:30च्या सुमारास प्रभासला टेकडीवरून ढकललेला आहे असे आरोप गिरिजावरती लावले होते आणि गुरुजींनी सांगितलेलं होतं की मी हे सगळं पाहिलेलं आहे. आणि आता याच रेकॉर्डिंगमध्ये गुरुजी सांगत असतात की मी
3:34 म्हणजे जवळजवळ 3:30 वाजल्यापासून 2.5 तास कुठेही गेलेलो नाहीये, म्हणजे 6 वाजेपर्यंत हा अभिषेक चाललेला होता. आणि याच्यामध्ये गुरुजी हे आता की तिथे विशाखासोबत मंदिरात होते. हा एक पुरावा मिळवलेला असतो. दुसरा पुरावा हा असतो की एक माणूस आलेला असतो आणि तो गुरुजींना पैसे देत असतो. तो म्हणत असतो की हे राहिलेले कामाचे पैसे. तेव्हा मात्र गुरुजी म्हणत असतात की हे पैसे नकोयत मला आणि तुमचं कामही नकोय मला, असं गुरुजी सांगत असतात. आणि तेव्हा मात्र तिथे रुद्र आणि श्रीमंत येतो आणि म्हणतो की ह्या कामामुळे तुम्हाला त्रास होतोय, म्हणजेच तुम्ही पैसे घेऊन काम केलेलं होतं. आता मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही कोणाकडनं पैसे घेतले होते आणि काय केलेलं होतं. तेव्हा इकडे तिथे गुरुजी म्हणत असतात की हो नाही, मला माफ करा, मला खरंच पैशाची गरज होती. आणि आता हे सगळं रुद्र पोलिसांच्या समोर मांडत असतो. पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी रुद्र सांगत असतो. जे काय घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा खुलासा आता पोलिसांच्या समोर होत असतो. आणि तेव्हा मात्र गुरुजी म्हणत असतात की नाही, माझी खरंच अडचण होती आणि त्यासाठी मला हे सगळं करावं लागलेलं आहे, असं आता रुद्रच्या समोर त्यांनी सांगितलेलं असतं. त्याच वेळी रुद्र म्हणत असतो की बरोबर आहे, नागेश्वर तर पाहतच राहतो, कारण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चिरंजीव समोर आणतील, पण यामध्ये दीदी अडकल्या जाऊ शकतात. दीदी जर याच्यामध्ये अडकल्या गेल्या तर अवघड आहे, हे सुद्धा माहिती असतं. तेव्हा आता गुरुजींनाही स्वतः मी आणलेला आहे असं रुद्र सगळ्यांच्या समोर सांगायला सुरुवात करतो. कारण हा आवाजच नाहीये फक्त, कारण उर्वशी तिथे बोलायला सुरुवात करते की हे रुद्र जे काय बोलतोय हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण असंच कोणत्या तरी गावातल्या माणसाच्या सांगण्यावरून त्याने हा आवाज रेकॉर्ड केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर तो आवाज ऐकवायचा प्रयत्न केलेला आहे, याबद्दल मला खात्री आहे. तेव्हा रुद्र म्हणतो काळजी करू नका, त्या गुरुजींना सुद्धा मी सोबत आणलेलं आहे आणि त्या गुरुजींनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं म्हणजे झालं, कारण त्यांना कोणीतरी पैसे दिलेले होते आणि त्यांना त्या पैशांसाठीच त्या गुरुजींनी हे सगळं केलेलं आहे, असं रुद्र तिथं समोर सांगत असतो. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब पाहत राहतात आणि मग गुरुजी तिथे येतात आणि हात जोडून माफी मागू लागतात. मला पैशाची नड होती आणि मी त्यावेळेस हे बोललेलो आहे, कारण माझ्या घराच्या बाहेर कोणीतरी पैसे दिले आणि मला सांगितलं की तुम्हाला असं असं सांगायचंय. मला एक फोन आलेला होता आणि त्या फोनवर सांगण्यात आलं अन्यथा त्याच पैशाच्या चोरीच्या आरोपात मी तुम्हाला अडकवेल अशी धमकी सुद्धा मला दिलेली होती. हे ऐकल्यानंतर आता मात्र तिथे धक्का बसलेला असतो. गिरिजा म्हणते की तुम्हाला जो फोन आलेला होता तो आवाज बाईचा होता की पुरुषाचा होता. तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात नाही, तो आवाज वेगळाच होता, आवाज बदलून कोणीतरी बोलत होतं, त्यामुळे तो सांगू शकत नाही. आता रुद्र म्हणतो की झालं, आता इन्स्पेक्टर साहेब तुमच्या समोर त्यांचा नंबर आहे, ज्या व्यक्तीने फोन केलेला होता ते आहे. तेव्हा उर्वशी बोलायला सुरुवात करते की कसं आहे, तू रुद्रप्रताप घोरपडे आहे, कोणालाही सांगून तू साक्ष बदलू शकतो, आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या मनात शंका उपस्थित करते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना रुद्र म्हणतो की हे बघा, हा रुद्रप्रताप घोरपडे फक्त आणि फक्त सत्याच्या बाजूने उभा राहतो, तो दुसऱ्या कोणत्याही बाजूने उभा राहत नाही आणि तो फक्त सत्याचाच मार्ग अवलंबतो, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणतो की काय चाललंय हे, आमच्या सुनबाई निर्दोष आहेत हे आमच्या चिरंजीवांनी प्रूव्ह केलेलं आहे, त्या पुजाऱ्यांनीही सांगितलेलं आहे, कारण त्यांनी दिलेली साक्ष खोटी होती असं सांगितलेलं असतं. तेव्हा मग रुद्र विचारतो की याच्यामध्ये गिरीजा अडकल्या तर जाणार नाहीयेत ना. तेव्हा गुरुजी इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगतात की नाही. गुरुजी सुद्धा माफी मागतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब गेलेले असतात आणि उर्वशी बोलायला सुरुवात करते, रुद्र मला माहितीये ही गिरीजा निर्दोष आहे, त्यासाठी गावातल्या माणसांना तो दमदाटी करून हे सगळं केलेलं आहे. तेव्हा तिथे नागेश्वर म्हणतो की बाद झालं दीदी, आणि मला माहितीये चिरंजीवांवर माझा पूर्ण विश्वास आहे, चिरंजीव असं कधीच करणार नाही, आणि बास करा, थांबवा हे सगळं. उर्वशीला माहितीये की तिने तोंड बंद नाही केलं तर नागेश्वर काय करू शकतो, त्यामुळे उर्वशी तिथून निघून जाते. इकडे नागेश्वर म्हणत असतो चिरंजीव, आज तुमचा मला अभिमान वाटतोय, आज तुमच्यामुळं आपल्या घराला लागलेला बट्टा कलंक धुतला गेलेला आहे, तुमच्यामुळं सुनबाई निर्दोष आहेत हा पुरावा सगळ्यांच्या समोर येऊ शकला, तुम्ही आज घराण्याची अब्रू वाचवलेली आहे, असं नागेश्वर बोलत असतो. तेव्हा इकडे आता रुद्र त्याचबरोबर गिरिजा बोलत असतात आणि वासंती सुद्धा सांगते की हो, मला आज खरंच खूप बरं वाटतंय, मला खात्री होती. गिरिजा पण म्हणते की मला रुद्र तुमच्याबद्दल खात्री होती, नक्कीच तुम्ही पुरावा घेऊन येणार हे मला माहिती होतं. आणि इकडे रुद्र म्हणतो की हे बघा गिरिजा, मी जे काय केलेलं आहे ते अनोळखी व्यक्तीसाठी सुद्धा केलं असतं, कारण मी सत्याच्या बाजूने उभा आहे. सावी म्हणते की जरा जमिनीवर एवढं हवेत उडायची गरज नाही. आता रुद्र काय सांगून गेला बघितलंस ना, की त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नाहीये, अनोळखी व्यक्तीसाठी सुद्धा हे सगळं केलं असतं. आता गिरिजा म्हणत असते की मला खात्री आहे रुद्रनी आता जे काय मला बोललेले आहे त्यांनी माझ्यासाठी बायको म्हणून हे सगळं केलेलं असलं तरीही या सावीचं तोंड बंद होणं गरजेचं आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता औषध देण्यासाठी
देवकीला एक बाई तिथं ठेवलेली असते. तिची तब्येत ठीक नाहीये म्हणून तिच्या केअरटेकिंगसाठी एक बाई नागेश्वरने ठेवलेली आहे. ती बाई तिला औषध देत असते आणि तेव्हा तिथंच असलेला फ्लॉवर पॉट त्या बाईच्या डोक्यात इकडे देवकी मारते आणि तिथून ती पळ काढते. आता मात्र ती पळालेली असते. ती डायरेक्ट मंदिराकडे येते आणि गिरीजा नेमकी मंदिरात जाऊन बसलेली असते, कारण रुद्र आणि तिच्या नात्यामध्ये जे काय झालेलं आहे ते सगळं नीट केलं पाहिजे याच्यासाठी तिच्या डोक्यात हे सगळं सुरू असतं. आणि तिथं तिला देवकी दिसते आणि त्याच वेळी ते नागेश्वरचे गुंड सुद्धा तिथं आलेले असतात आणि ते तिला देवकीला घेऊन चाललेले असतात. आता गिरीजा घरी येते आणि रुद्रला सांगू लागते त्या मावशी आहेत ना, मी त्यांना पाहिलेलं आहे. आणि मग नागेश्वर तिथे येतो आणि म्हणतो, त्याच तुमच्या एनजीओ मधल्या हरवलेल्या मावशी सापडल्या का? म्हणजेच आता गिरिजाला माहिती आहे की देवकीला किडनॅप करणारा हा नागेश्वर आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.